मुलगा आहे आमचा चांगला आहे. तुम्ही येताय का? कुठं आहे? तुझ्या हृदयात. याला पोराचं लग्न करायचंय, पण पोर म्हणता लग्नच करायचं नाही, मला कव्हर नाही करायचं. भाऊ पाहुण्यांचा फोन येऊन राहिला. कुठला आहे? हां हॅलो, कुठून बोलता? हो 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 मालेगाव. का बरं? मुलीचं लग्न करायचं आहे असं? हो मुलगा आहे आमच्याकडं बी. मुली काय करते? बरं, ग्रॅज्युएट आहे का? बरं, नाही मुलगा आहे आमचा चांगला आहे. तुम्ही येताय का? हो, पण तुम्हाला नंबर कोण दिला? श्रीपतराव, हां हां ते आमचे जिगरी दोस्त का? हां हां बरोबर बरोबर. अहो त्यांचं ना आमचं लय प्रेम आहे, आणि त्यांच्या मुलाखतचा बी आम्ही झटलो. आता आमच्या मुलाखतचा ते झटून म्हणजे कोशिश करूनच राहिलेली. बरोबर बरोबर बरोबर. मग कधी येत आहे तुम्ही? 20 तारीख? हां चालेल, 20 तारखेला या, पण त्यांनाही घेऊन या. हो, जरी माझे मित्र हे मलाही माहीत आहे. हो, पण ते काय मित्र आहे, पण आमच्या गावात नाही राहती, ते रस्त्यावर राहतात विंचूरजवळ. तर तुम्ही आहे ना, येता येता त्यांना घेऊन या 20 तारखेला, आणि लवकर या, फोन करून या. चालेल ना? बरं या. चला आता ह्या पोराला शोधायची. त्याला मळ्यात जायला सांगितलं होतं, पण मळ्यात तू गेला का कुठं गावात गेला मित्रमंडळाकडं? अरे बापरे, तिकडं त्या कोंबड्यांकडे काय करून राहिला? बघतो तिकडे जाऊन. रिकाम्या काड्यावडीत राहतो भुईवर. हॅलो, हा बोल ना. बोल ना. कुठं आहे? तुझ्या हृदयात. गेल्या 3 वर्षापासून हृदयातच आहे ना. तू कधी घरी नेण्याचा प्रयत्नच करत नाही ना. हा का? लग्न कधी करायचं? करू ना. करोना 3 वर्षापासून तेच ऐकते. हा, काय करतोय? काय नाही, बसलोय का. कुठं? काय इकडं कोंबडीन पैसे पैसे. तू कुठे? घरीच आज. हा, कॉलेजला नाही गेली? दादांनी जाऊन दिलं. हा, जेवण बिवण झालं? नाही अजून, मम्मी स्वयंपाक करते. तुला भेटायचं होतं. आता? हा. का बरं? का रे, काय चालू आहे? दादा, हा, काय नाही, बसलो होतो इकडं. कोणाला पो फोन? कोणी नाही हो. अरे कोणाचा फोन काय होता? नाही, मित्र होता. कुठला मित्र आहे, दाखव मला. काय नाही, मित्र होता हो. बोला ना दादा. इथं काय करतो तू? काय नाही, बसलो होतो. हे कोंबडीन कालतो. कोंबड्यांचे काय पक्ष मोजितो का? काय आलतो सहज, म्हटलं कोंबड्या पाहून जावा. अरे शेताकडे जावा, ते पाहावा. तिकडे जायचं होतं, इकडं दाणे पाणी केलं ना. केलं का? हा. बरं, मग मी येतो शेताकडून. बर, हा? तुम्ही नका जाऊ शेतात का, मी जातो. अरे मलाच जायचं होतं, पण मी एक- जातो ना. बरं तुला एक सांगतो. बोला. 20 तारखेला सकाळी 10 वाजता पाहुणे येणार आहेत कोणाला? तुला पाहायला. मला लग्न तरी- नाही करणं. लग्न नाही करणार? नाही, मग असा ठोकळा कवर राहतो? लग्न करायचं मला. म्हणजे दाढीला कांदे बांधतो का? मग लग्नच करायचं नाही मला. मी जातो तुला- वावरात. तुला लावण्या हाणायला लागतील. मग वावराकडे मी चाललो. नाही नाही, तुम्ही घरी जा, मी वावरात जातो. सगळे देखरेख करशील हा का? हा जनावर बिनवर तिकडं हा, पाहिलं सगळं मी. पाणी भरायचंय. हा, हा? सगळं पाहिलं. आणि घरी का येशील मग? येईल ना, लाईट गेलं. बरं ये. बरं. नाही मला जायचं होतं. नाही नाही, तुम्ही जा घरी, मी जातो. बर, अरे का हो? आता तू शेताकडे चालला ना? हा. पण मला एक सांगितलं नाही तू. का हो? फोन कोणाचा होता तो? मित्रच होता ना, त्या गाण्याचा फोन होता. आयला तुझ्याबद्दल मला तो शंका नाही ना, येते. गाण्याचा फोन होता, तर मग वावरात येतं का नाही. दाखव नंबर मला. द्या नंबर तुम्हाला. काय आता तुम्हाला वाचता येणार नाही आहे का? वाचता नाही येणार. भाऊ तुम्ही घरी जा, मी जातो वावरात. टाइम बरं. झाला आधीच. आणि लक्षात ठेव बर का, हा, हा. 20 तारखेला पाहुणे येणार आहेत. हा, चालेल चालेल. हा हा. हा. काय बाई, पाणी आहे ना. ही लाईट गेली, आता कधी येतं का पाणी? का होय नाही, काय करते? काय रे, कधी उरकी त्या तुमचं? मला केवढ्या लवकर घाली त्या का? अहो तसं नाही म्हणायचं, मग? म्हणजे लग्न बिग्न कधी करणार आहे असं. पाहू ना, करू ना. लग्नाची जिलेबी बुंदी खाऊ घाला. खावडतो ना. का याच्या त्याच्याशीच खाऊ का आम्ही? मग आतावर खा, टाइम मला अजून. पण मग करा लवकर. हा, कधी करते मग? पाहू आता, सांगतो ना करायची वेळेस. बरं बरं. चालू येतो मग. हा हा.
आला मोटर चालू केली मोटर काय चालू झालं नाही. हा परत लाईट गेली का ना. थांब आता हिलाच फोन लावतो. हॅलो हा कुठं अर्चू? तू फोन का कट केला होता? काय नाही दादा आलता ग. काय म्हणे? काय नाही म्हणे कोणाचा फोन चालू आहे. बर कुठं आहे तू? घरी ये. या ना मग लवकर कुठं? आमच्या वावरात. तुमच्या वावरात? हा तर म्हातारा यायचं नाही तर. तुझ्याशी काहीतरी अर्जंट बोलायचं ये पटकन. अर्जंट? हा बरं आले माझ्या मैत्रिणीला घेऊन. बर ठेव मग ये आता. लवकर. हा हा चालेल. मम्मीला म्हटलं होतं पाणी तापव, पण माझ्याकडनं आता काही हे जाडे जाडे लाकडं निघाना, पण काढावं लागतील. अय अक्षू काय करते इथं? काही नाही ग, हे पाणी तापवायला लाकडं काढते. तू इकडं कुठं? माझं तुझ्याकडे काम होतं. काय बोल ना. चल ना माझ्यासोबत. कुठं? अगं त्या सुमितला भेटायचंय मला. का बरं? काय माहिती, मला बी नाही माहिती. पण अगं घरी पाहुणे येते, मी नाही येऊ शकत. म्हणजे बास का आता एवढीच का आपली? अगं पाहुणे येते, परत घरचे बोलतील सॉरी ह्या वेळेस नाही येऊ शकत. अगं मला पण नाही माहिती त्याचं काही इमर्जन्सी एवढं बोला अर्जंट आहे. मग आता काही लग्न बिग्न करायचं का? ते तर मलाही माहित नाही. मग आता मी तेवढे 3 वर्षापासून माग लागले त्याच्या लग्न करू, पण आता मला काही कळतच नाही. मग आता चाल ना मग. जाऊन तू ह्या वेळेस जाऊन ये, मी नाही येऊ शकत. सॉरी मला पण काम आहे. माझी मम्मी जर विचारायला आलीच किंवा माझा दादा जर आला विचारायला, सांग तुझ्याकडेच होते, पण नेमकी ना काहीतरी कारण सांगून तू त्यांना टाळून दे. बरं चालेल. फोन बी आलाच सांग तुझ्याकडेच. हा थँक्यू. हा चल येते मी. हा जाईल लवकर घरी जाय. आणि लवकरच जाईन आता त्या बाबावर आहे. हा हा चल बाय. बाय. सॉरी. काय नाही. कामांचा फोन लावला आहे अजून ये ना. किती टाइम होऊन गेलाय. येते का नाही? काय रे? आली का? आले. कशात बोलवलं? चल आपण पळून जाऊ. हा हा पळून जाऊ? दादानी ना हे पोरवाल्यांचा फोन आलता दादांचा. कोण पोरवाली? 20 तारखेला पाहायला येणार आहे कोणाला? मला. हा हा ना. म्हणजे प्रेम माझ्याकडे लग्न दुसरीशी? आता मी काय करू दादाला नाही सांगू राहिलं तरी ते ऐकानाच. का बरं त्या म्हातारा एवढी घाई झाली? मला काय माहिती आता. म्हणजे तो म्हातारा सांगायचं ना तू. सांगितलं पण ऐकूनच राहिले. 20 तारखेला येणार पाहिला. तू पाहिली का पोरगी? मलाच माहित नाही कशी. खरं का? खरंच ना. माझी शपथ. तुझी शपथ. आणि जर पाहिले असं मग? नाही पाहिजे तुझी शपथ. पण मग पळून जाणं मला योग्य नाही वाटत. मग आता मी काय करू? मी काय म्हणते, तेव्हा तिकडे नाना ते येऊ राहिले माझे. हा. तेव्हा ना ट्रॅक्टर घेऊन दिसताय का तुला? हा चाल पुढे जाऊ तिकडे. कुठे जाऊ? कुठे जायचं? या इकडे जाऊ चल. हिला पोऱ्या इकडे शेताकडे आला येणार होता, पण इकडे तर काही दिसत नाही कुठं. तुला कोण पाहिलं नाही आता ना? नाही तसं मी अक्षरला येताना भेटले होते. इकडं कुठं? या इकडे बसू ना. कोणी पाहिलं तर काय म्हणन? कोणी नाही पाहणार. या इकडे बसू. रिकामा वाईटाग नको माझा डोक्याला. दादा आला ना मी काय ताण होईल मोकळे. ते काय म्हणजे मकात काय करत होती? या इकडे बसू ना. बोलायचं आपल्या बाकी पुढं. मका नाही काय? काय ते दादरी. दादरी? हा का ज्वारी? हा तेच जवारी. बस खाली. बस नाही तर मला नाही टेन्शन येतं बाबा असं काय झालं? आणि अडचणीत बसायचं म्हटल्यावर. आता काय करणार? नाना गेला आणि ट्रॅक्टर घेऊन, मला टेन्शन नाही राहणार. तुझा नाना येईल इकडून माझा दादा येईल त्याच्यामुळे हेच जागा बेस्ट आहे. जाऊ का लगेच वर? तसं थोडी सांगू राहिलोय. मग कायला हार्ट अटॅक देतो मला? दादा येईन आणि पप्पा येईन आणि कोणी बी येईन. सांगता येत नाही. आधीच माझ्या भरोसा नाही राहिला त्यांना. ऐक ना, मला तुला एक गोष्ट सांगायची. काय तुला राग नाही आला ना? नाही म्हणजे अजून मी एक्सेप्ट वगैरे नाही केलंय. त्याला सांगितलंय माझं 3 वर्षापासून प्रेम. मग माझ्या तुला काय आत्याच्या विचारलं? मुलाने मला प्रपोज केलं का? म्हणजे अरे म्हणजे त्याने मला प्रपोज केलं का लग्नासाठी? तू ते माझ्या डोकं देऊ राहिली का? डोकं हा पागल का रे? गेल्या 3 वर्षापासून मी तुला सांगते लग्न करू लग्न करू. मग मी सांगू राहिलो ना चाल ना पळून. आता पळून कशाला येऊ मी? मग पळून नाही येणार मी. तुला लग्न करायचं सगळ्यांसमोर कर. काय सांग समोर पहिले पळून लग्न करू नंतर समोर येऊ ना. सगळ्यांना पळून जाऊ तिकडे ना. कोर्ट मॅरेज करून घेऊ ना. एकच टाइम खाऊ आणि 2 टाइम उपाशी राहू. का कोर्ट मॅरेज करून घरी येऊ ना. हा का? मग कोर्ट मॅरेज तिथं लागते ना साक्षीदार. नेऊ ना मी तुला नेऊ ना तुझ्या मैत्रिणी नेऊ. मा मैत्रीण नाही येणार. इथून जोडते मी. कोणालाच आणणार नाही. माझ्यामुळे कोणाला त्रास नको बाबा. काय होणार आहे? नको नको. मा मैत्रिणी नको बाबा. कॉलेजची आण एखादी. नको. का बरं कॉलेज आणून तुला बघायला? मा थोडी बघायची फक्त सही पुरतं काही गरज नाही. तो एखादा मित्र मा भाऊ बनवून टाक. चालेल ना. बोल ना.
आले तू आवाज येतो कोणाचा? जाऊ ना कुठेतरी. तो बाप आला तो बाप आला ना कुठे? ये बाई ना तो बापच आहे ना ढवळ्या कपड्यावाला. हा आता ग आता मला काय माहिती मला मी कुठं जाऊ मला ते सांग आता. नाही दिसणार येड. आता नाही मी दिसणार. काम करते मी तिकडे जाते तू इथं बस नाही तू तिकडे जा मी इथं बसते. नको 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 हे काम करू दोघं इथंच थांबू. तू काय करते असे विचारतील बरं. हा फिरायला काय आता लग्न करायचं म्हणतो. हम्म. लग्न करून कुठं लगेच घरी यायचं? कोण आहे रे तिथं? हा, आता कोणाचा आवाज येतो इथं? दादा. बाप अगं कुठे चालली? अगं खरे नालायक, काय हो दादा? तू याच्याकरता येत होता का? नाही हो. लग्न करायचं नाही म्हणतो. कोणाची मुलगी आहे? ते शेजारची ना. आणि टीम तू काय करत होता इथं? काय नाही बोलत होतो फक्त. अहो, दादा नाही नाही. दादा नाही नका. म्हणजे काय? मातीच्याशी लग्न करायचंय. त्याला मारू नका. मातीच्या लग्न करायचंय. नका ना. ओ दादा मारू नका ना. पोर कोणाची? ए परी हा? सामनी अशी सामनी आहे मला बघू दे बघू दे. कोणाची पोर आहे ही? कोण हा? दादा मारू नका ना. याच्याकरता तू इकडे आलता का? हा? ऐका ना मातीच्याशी लग्न करायचंय. काय ते? मग कोणाची पोर आहे? हिरा म्हणतात त्याची पोरी मी. तू हा आणि आपल्या शेतात तिला घेऊन बसला काय का नाही रे? बोलायला लागतो. हराम खोरा, तुम्ही हराम. माझं लग्न लावून देऊ राहिले दादा. मारू नका दादा. मारू नका तर तुला काय तुझ्या पाया पडू का? नालायक आता- कुठला? हं? ऐका ना दादा. ऐका ना मारू नका प्लीज मारू नका. नाही का माझं पण त्याच्यावर लय प्रेम आहे. उगीच तुम्ही त्याचं लग्न कसा दुसरीकडे लावता? पुढे गेला. हा, इकडे या ना. काय काय? त्याचं लग्न कसं दुसरीकडे लावता? कशाला आम्हाला वेगळं करताय? मग तुम्हाला काय करायचंय? लग्न करायचं लग्न आम्हाला. करायचंय. काय म्हणला? लग्न करायचं? हा. लग्न करायचं तुम्हाला? तू कर. ओ दादा नका ना. दादा दादा लग्न दादा दादा नका ना. मारू नको काय म्हणते? अरे एवढं कसं मारून नाही. हे बघ 20 तारखेला त्याचं लग्न ठरलेलं आहे. दादा मी तिच्या संग लग्नच नाही करणार. हिच्या संग लग्न करत. काय? आम्ही तुला- 3 वर्षापासून प्रेम करतो एकमेकांवर. म्हणून मी तुम्हाला काय? नाही म्हंटलो. काय काय 3 वर्षापासून प्रेम करत नका ना दादा. हे बघ तुला या पोरी बरोबर लग्न करून देणार नाही. का बरं? हा? मला हिच्याशीच काय लग्न करणार करायचंय. याच्यामध्ये? दुसऱ्या पोरी संगच लग्न नाही करणार मी. कसं करणार नाही? तुला पोल्ट्री मी मध्ये पळून जाईल. चल तुला मी मला घेऊन जाणार नाही तुम्हाला. मी पळून जाईल दादा. हे बघ हात उचलायची पाळी आणू नको. हे बघा तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहे. खरं सांगते माझं त्याच्यावर लय प्रेम आहे. तुझ्या बापाचा सल्ला घे तू. नाही प्रेम करणार आम्ही दोघांनी नव्हतं घेतलं. आणि मग तुझा बाप डेंजर आहे माहिती आहे ना सगळ्या जगाला. तू कोणाची पोर आहे? हिरामन कोणताही रामन? ते पाटील नाही का? हा मग मुलीच होणार नाही. चालेल दादा 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 मुलीच जमणार नाही. दादा नका तुम्ही. लग्न होणार नाही. आपण नेमकी प्रॉब्लेम दादा नाही प्रॉब्लेम काय आहे? अशा डेंजर माणसाची आम्ही सबन ठेवती मला नाही. हिच्याशीच लग्न करायचं. मी पळून जाईल. कोण? मी अरे तू पळतोच कसा पाहतो प्रत्येक तुला आता? बाप हा मुलीसाठी डेंजरच असतो ना. घ्या ना समजून. तुम्ही तर मुलाचे बाप आहे. उलट तुम्ही समजून घ्यायला पाहिजे ना. आम्हाला समज नाही. मग तुम्ही आज्ञा आहे का? हा आज्ञा नाही का कोण? तुम्ही? आम्ही कसे आहेत आम्हालाच माहिती आहे. सांग ना. पण लग्न होणार नाही. दादा मला हिच्याशीच लग्न करणार नाही. तसं मी लग्न करणार नाही. कोण? तुला हा. तुला आता कोंडून ठेवतो. चल मी पळून जाईल. कुठं पळशील? तुला पोल्ट्री मध्ये मी पळून जाईल दादा. कुलूप लावून ठेवतो. ऐका ना मी काय म्हणते आमचं लय प्रेम आहे. तुमचं प्रेम आहे कोणाला विचारून केलं? आम्ही एकमेकांना तुम्हाला एकमेकांना विचारलं ना नाही होणार लग्न. आम्ही पळून जाऊ दादा. कुठं जाल पळू? कुठं बी जाऊ. पुढं जाऊ. चालणार मान्य करत नाही. चालणार नाही. दुसऱ्या पोलिसांना लग्नच नाही करणार मी. असं नका करू. तुमच्या पाया पडते मी. त्याच्याशिवाय मी दुसरं कोणाची नाही होऊ शकत. प्लीज समजून घ्या ना. तुम्हाला वाटलंच मी दादा म्हणते. त्याचे दादा काय नाही दादा काय. काय करावं? माझ्या बापाला तुम्ही म्हणू शकता. घ्या ना समजून. त्याच्या व्यतिरिक्त मी दुसऱ्या मुलाचा विचार नाही केला. समजून घ्या ना. बरं असं करा. हा. चला घरी चला. याला आजच्या दिवस घरी सोड. हा घरी सोड म्हणजे म्हणजे हा, याला घेऊन माझ्या बरोबर पाठव. नाही तिला नको आज. तू तुझ्या नाही. बापाचा सल्ला घे. तुम्ही मला कोंडून ठेवायचं घरी जाऊन. हा नाही मी पण येते मग घरी तुमच्या घरी. त्याला घेऊन मग चला बाबाचीच सगळं. बोलून घेते. प्लीज 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 एक काम कर नाहीतर मग. मी घरी नाही येणार. तुझ्या बापाच्या घरी याला घेऊन जाय मग. नको मग. हा आता का नको? पळून हा अरे मा बाप. दुसरीकडे जाऊ ना. घरी नाही नाही आता का नको? माझा तुला ठेवणार. मी दुसरीकडे पाहिलं जाऊ तरी ना. direct आपण दुसरीकडे जाऊ ना. घरी कुठं जायचंय? बरं दुसरी कुठं म्हणून नाही. हा नेते मी त्यांना माझ्या घरी. जबाबदारी सगळी तुझी राहील. जर पोराच्या केसाला जर धक्का लागला दुसरी तुमचा पोरगा असता तरी आयुष्य मला त्यासोबत घालवायचं. आयुष्य माझं.
आयुष्य मी घालवायचं. त्याच्यावर किती प्रेम करत असन. तुझा बाप कसा आहे माहिती आहे ना सगळ्याला. हा तुझा बापाचा सल्ला घे मग पुढच्या कामाला लाग. लक्षात ठेव. चाल पळून जाऊ. तुझ्या बापाचा सल्ला घे. बरं ठीक आहे. आम्ही आणि- दोघं बी आता जातो. आता एक मी सांगतो, मी सहकार्य करतो हा पण तुझ्या बापाचा सल्ला घे आणि मग पुन्हा तुम्ही सबंध ठेवा. मग तर तुम्हाला मला राखीला ठेवावं लागेल. हा हा काही नाही. काय म्हणली काय म्हणली. मी याला माझ्या बापाच्या घरी घेऊन जा म्हणजे माझ्या घरी घेऊन जाते हा आणि मग पप्पा काय म्हणतात मला उद्याच्या उद्या कळायला पाहिजे काय. लगेच येते रिटर्न. बरं परवानगी माझ्याकडून जायला. जर पोराच्या केसाला धक्का लागला विचार कर. हा मग किती मोठ्या पाटलाची पोरे मी जाणणार नाही. हां मग आमच्यातही आहे थोडी काय धमक. हा हां है ना. हा चला तुम्ही येतो. बरं या लवकर. काही चल मा बाप आहे ना मा बाप. मग तुझ्या घरी थोडी तुला जायचं. मी नुसतं जर तुझ्या का- घरी जायचंच ऐक नाही. ना, मी नुसतं त्यासोबत अशी उभी जर राहिले ना मा बाप तिकूनच गोळी झाली तुला. तुझ्या घरी जायचंच नाही ना कुठं आपल्याला. जायचं. तुला त्या सांगितलं बाप मला काय सांगून गेला ऐकलं ना कॅस जर धक्का लागला ना माझे तुकडे तुकडे करीन असे. पण तुझ्या घरी जायचंच नाही ना आपल्याला. मग कुठे जायचं. तुला सांगितलं कोर्ट मॅरेज करायचे. मग आता लगेच पळून जायचं. मग माझ्या मम्मीला रडत रे. नंतर येऊ ना लग्न करून झालं काय टाळणार राहणार. आपले गौशील मामा गाव असल्यावर हानी ना आपल्याला. ना आणणार चाल पुढं पाहून घेऊ. त्या भरशावर हा मग इकून गेलो तो बाप गेला आता. एकूण जाऊ ना. आणि इकडं मा ना नाही मग इकूनच जा. चाल वय पुढं मला माहिती का तुमचं वावर आहे का मा वावर आहे. वाघ बिघ असला तर परत इडच. आयुष्यात परत कधी प्रेम हा. करणार नाही मी. आणि केलं चाल. तर ह्या जन्मात केलं पुढचं जन्मात तुम्हाला भेटूच नको. हा चाल पटकन. वाघ नाही निघाल का. हा का आता वाघ आहे इड.